लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अद्विकने सॅलरी म्हणून दिलेले पैसे घेऊन कला आबांकडे जाते व ती आबाला म्हणते, आबा मी आज खूप खुश आहे. आबा पण त्यावर तिला म्हणतात की चांदेकरांनी कधीच असेच कुणाकडून काम करून घेतलेले नाही आहे आणि अद्विक तीच प्रथा पुढे पाळतो याचा मला आनंदच आहे. तेव्हा कला म्हणते, हो आबा, सगळं तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणूनच झालं आहे. मी आज गोड तर काही करू शकत नाही, पण मग हे पैसे देवी आईकडे ठेवते व साखर ठेवून त्यांचा आशीर्वाद घेते व आबांचा आशीर्वाद घेऊन ती देवी आईकडे पैसे ठेवायला चालली जाते. मंदिरात आल्यावर कला देवी आईची मनापासून धन्यवाद करते व म्हणते, देवी आई तू होती म्हणूनच एवढं सगळं झालं. तुझ्यामुळेच मी माझ्या आईवडिलांना कर्जाच्या फेडायला मदत करू शकते. अशीच माझ्या पाठीशी उभी राहा. दुसरीकडे कलाच्या माहेरी कलाची आई काजल आणि कलाचे बाबा हॉलमध्ये बसलेले असताना कलाचे बाबा म्हणतात की आज दुपारी काही लोक आपलं घर बघायला येणार आहे. त्यावर तिची आई म्हणते, आपलं घर बघायला का बरं येणार आहे? तेव्हा ते म्हणतात, मी घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा त्या दोघी पण खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघतात. कला आणि रजनी किचनमध्ये काम करत असतानाच कला खूप खुश दिसते म्हणून रजनी तिला विचारतात, कला आज तर तू खूप खुश दिसते. त्यावर कला म्हणते, हो ना रजनी मॅडम, मला तर असं गाणं गावं वाटतंय, काय करू? त्यावर रजनी म्हणते, अगं मग गा की. कला म्हणते, नाही, मी फक्त माझा आनंद व्यक्त करायला सांगितलं तुम्हाला. रजनी विचारते, का बरं खुश आहे तू एवढी? त्यावर कला सांगते, मी आज माहेरी चालली आहे. व रजनी म्हणते, अरे वा, म्हणूनच एवढी खुश दिसते. माहेरपण हे वेगळंच असतं. अशा दोघी माहेरीबद्दल खूप भरभरून गप्पा मारतात. कला रजनीला हे पण सांगते की आता आईवडिलांचा एवढा कर्जाचा बाजार आहे ना, तो थोडा फिटला की आम्हाला पण असं म्हणता येईल की ते आमचं घर आहे म्हणून. त्यावर रजनी पण होकारात देते. दुसरीकडे देणकरांनी सांगितल्यावर की घर विकणारे कलाची आई खूप नाराज होते व म्हणते, तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं आहे का? पण तिचे बाबा म्हणतात, अगं एवढा मोठा कर्जाचा बाजार आहे आपल्याकडे, कसं फेडणार आहे सगळं? आणि तसं पण घरात आपण तिघंच असतो, मग एवढं मोठं घर काय करायचं? आपण दोघी मुलींचे लग्न करून दिली, आता काजल पण चालली जाईल. त्यावर काजल पण चिडते, पण मग तिचे बाबा म्हणतात, अगं असं बोलून कसं चालेल? आता एवढं मोठं कर्ज घेतलं आहे तर ते फेडावं तर लागेलच ना. तिची आई म्हणते, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, माझ्याचमुळे तुमच्यावर एवढं मोठं कर्ज आलं. पण तिचे बाबा तिला समजवतात व म्हणतात, आता जे झालं आहे ते त्याला समोरच जायचं आहे, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. ते लोक येतील, त्यांना व्यवस्थित घर दाखव, असं म्हणून ते कामाला निघून जातात. पण मग काजल आणि तिची आई खूप रडत असतात. दुसरीकडे किचनमध्ये रजनी आणि कला माहेरबद्दलच बोलत असताना रजनीला थोडे आठवते माहेरचे व ती कलाला म्हणते, कला, माहेरी मला तर जायला भेटलं नाही जास्त, पण मग तू असं करू नको, तू जात जा बरं, त्याने आपल्या आईवडिलांना खूप आनंद होतो. मी तर नाही जात, मला असे वाटते कोणाची गैरसोय नको व्हायला माझ्यामुळे. त्यावर कला म्हणते, नाही, मी पण जातच जाणार आहे. व रजनी म्हणते की आणि जाताना तू काहीतरी घेऊन जा बरं, गोडाचा शिरा आणि ते. कला थोडा विचार करून म्हणते, रजनी मॅडम, पण मग आत्ताच आपल्याला राखी पौर्णिमा झाली, तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायला नाही गेले? त्यावर रजनीकडे काहीच उत्तर नसते. ती विषय मोडण्यासाठी बोलते, कला, गोडाचा शिरा तू खूप छान बनवते, जाताना नक्की घेऊन जा बरं. पण कला विचारत असते की तुम्ही माझ्या प्रश्नाचे अजून उत्तर नाही दिले. इकडे कलाच्या घरी कलाची आई घरातल्या प्रत्येक वस्तूला हात लावून खूप इमोशनल होते व तिला आठवते सगळे. व ती काजलला म्हणते, काजल, ह्याच घराचा उंबरठा ओलांडून मी आले होते गं. माझे बाळंतपण, तुमचं रांगणं चालणं सगळं इथेच झालं आहे आणि हे घर आपलं आता कसं होणार? तेव्हा काजल पण म्हणते, आई तू रडू नको ना गं, मला पण कळत नाही आहे मी काय करू. मला पण आपलं घर खूप आवडतं. तू मला सांग ना, मी काय करू याच्यासाठी? दोघी पण खूप इमोशनल होऊन बोलतच असतात की फोन वाजतो. फोन कलाचा असतो. तेव्हा तिची आई फोन हातात घेऊन विचारच करत असते की काजल म्हणते, आई तू तिला सांग ना गं की आबा पप्पा काय करताय म्हणून. तेव्हा कलाची आई म्हणते, नको, तिच्या घरी तिचं टेन्शन कमी आहे का की आपलं इकडचं पण सांगायचं? तेव्हा काजल चिडते, हे असं असतं, एकदा लग्न झालं की तुम्ही काहीच सांगत नाही म्हणून आपल्याला लग्न नकोच वाटतं. त्यावर कलाची आई काहीच उत्तर देऊ शकत नाही. काजल तिला म्हणते, अगं कमीत कमी तिचा फोन तर उचल. पण कलाची आई म्हणते, नगं, ती माझ्या श्वासावरून ओळखते वा माझ्या आवाजावरून तिला लगेच कळेल की काहीतरी झालं आहे.
त्यावर दोघे विचारच करत राहतात व कला तिकडे परेशान होत असते की कोणीच फोन उचलत नाही म्हणून. कलाच्या घरी हॉलमध्ये 2 लोक आलेले असतात घर बघायला. थोडंफार बोलून ते विचारतात दिनकरांना की किती जुनं आहे घर. त्यावर दिनकर म्हणतात की माझ्या तिन्ही मुली पण इथेच मोठ्याच्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहे व लग्नाच्या आधीपासून मी इथे राहतो, म्हणजे कमीत कमी 50 वर्ष तरी झालेच असतील. त्यावर ते लोक म्हणतात अच्छा ठीक आहे, पण मग एकदा घराचं इन्स्पेक्शन तर करावं लागेल व ते घर बघण्यासाठी उभे राहतात आणि भिंती आणि ते चेक करायला लागतात. अद्विक कारमध्ये बसत असताना त्याचा फोन वाजतो. तो बघून म्हणतो की कामाच्या वेळी असे फोन वाजला म्हणजे अति आगाऊचाच फोन असणार व थोडंसं तो चिडतो, आता ही कशाला फोन करते. पण मग लगेच त्याला आठवते की नाही, आपल्याला चांगला नवरा बनायची ॲक्टिंग करायची आहे व तो स्वतःला शांत करून फोन उचलतो व एकदम विचित्रपणे कलाला म्हणतो हां बोल खरे, काय म्हणतेस. त्यावर कला शॉक होऊन म्हणते हा चांदेकरांचाच फोन आहे ना. त्यावर अद्विक विचित्र हसून म्हणतो हो चांदेकरांचाच आहे. तेव्हा कला म्हणते नीट बोल ना, मला समजत नाही आहे. तेव्हा अद्विक म्हणतो हां बोल, काय म्हणत होतीस. कला सांगते मी माझ्या आईवडिलांच्या घरी चालली आणि तू जे मला पैसे दिले ते मी माझ्या मम्मी पप्पाला देणार आहे. तेव्हा अद्विक म्हणतो ते पैसे तुझे, तू काही पण कर, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. त्यावर कला म्हणते काय. तेव्हा अद्विकला आठवते अरे आपल्याला चांगले बोलायचे. तेव्हा तो म्हणतो अगं ती तुझ्या मेहनतची कमाई आहे, तुला जे करायचं ते कर व तू स्वतंत्र आहेस तुझे निर्णय घ्यायला. त्यावर कला म्हणते ठीक आहे, पण मग तुला माहिती पाहिजे म्हणूनच मी तुला सांगितलं. अद्विक म्हणतो ठीक आहे आणि तिला विचारपूस करतो कशी जाणार आहेस. ठीक आहे, छत्री घेऊन जा आणि काळजी घे. असं त्याचं विचित्र वागणं ऐकून कला म्हणते तू ठीक आहेस ना, मला कळत नाही आहे, जास्त हे नको करू व फोन ठेवून देते. त्यावर अद्विक पण खूप विचित्र असतो. फोन ठेवल्यावर कला म्हणते अति आगाऊ व इकडे अद्विकची पण नकली हसून गाल दुखत असतात म्हणून तो थोडे गाल दाबतो. कलाच्या घरी ते लोक बसलेले असतानाच कलाचे बाबा त्यांना म्हणतात आता एवढं सगळं डोक्यावर कर्ज आलं आहे, तुम्ही आमच्या घराला योग्य किंमत द्याल, आमचा पूर्ण विश्वास आहे, फक्त आमचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. हे सगळं चालू असतानाच कलाच्या घराच्या बाहेर रिक्षा थांबते व कला रिक्षातून उतरते. इकडे मध्ये ते लोक म्हणतात हो आपले खूप जुने संबंध आहेत, मला समजते तुमच्या हात दगडाखाली आहे, पण मग मी तुम्हाला एक म्हणायचं म्हणून म्हणतो की आता जर तुमचा मुलगा असताना तर तुम्हाला मदत झाली असती, त्याने सगळं कर्जाचं डोंगर उतरून काढलं असतं. त्यांचं बोलायची आणि कलाची दारात उभं राहायची एकच वेळ होते. कला ऐकते व म्हणते 1 मिनिट, मुलगा का मुलगी का नाही. ती ऐकून सगळेजण उभे राहतात. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये राहुलच्या रूममध्ये राहुल तयार होत असतो पार्टीसाठी जायला. तेव्हाच तिथे रोहिणी येते व म्हणते आत येऊ का. तेव्हा राहुल म्हणतो कम ऑन मॉम, तुला माझ्या रूममध्ये यायसाठी कधीपासून परमिशन घ्यावी लागली आहे. तेव्हा रोहिणीमध्ये येऊन म्हणते आजकाल काही सांगता येत नाही कोण कोणत्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेईल. तेव्हा आणि विचारते अरे वा तू तर खूप छान तयार झालास, कुठे चाललास. तेव्हा राहुल म्हणतो पार्टी थ्रो केली आहे, खूप दिवस झाले, खूप काहीच हॅपनिंग झालं नाही आहे. त्यावर रोहिणी चिडते व म्हणते पार्टी थ्रो केली आहे, तू केली आहे आणि यासाठी पैसे कुठून आले. तेव्हा राहुल म्हणतो अरे आपण तर चांदेकर आहोत, आपण कधीपासून पैशांचा विचार करायला लागलो, आपण जर असा विचार केला तर आपली इज्जत घटेल. त्यावर रोहिणी म्हणते आपण चांदेकरांच्या मेन्शनमध्ये राहतो, आपण चांदेकर नाही आहे, तुझं नाव विसरलास का, राहुल फडतरे. तेव्हा राहुल म्हणतो अरे पण मग आपण चांदेकर आहोत म्हणून आपल्याकडे पैसे येतात, फडतरे म्हणून नाही. तेव्हा रोहिणी म्हणते अरे तू कधीतरी सुधर, ती कला काल येऊन पण बिझनेसमध्ये घुसली आणि तू काय करतोय. त्यावर राहुल चिडतो व म्हणतो हे काही आज होणार नाही आहे, माझा चांगला पार्टीचा मूड आहे, तू ऑफ करू नको. त्यावर रोहिणी त्याला समजावते ही सगळी प्रॉपर्टी तुला मिळाव म्हणून मी काय काय करते आणि तू काय करतोय. पण मग रोहन तिचं एक पण न ऐकता चालला जातो. रोहिणी त्याला तशीच हाक मारत असते. इकडे कला घरात येऊन म्हणते की आम्हाला या घराचा व्यवहार करायचा नाही व तिच्या बाबांना म्हणते बाबा व्यवहार वस्तूंचा होतो, वास्तूंचा नाही, व या घरात आपल्या एवढ्या मोठ्या आठवणी आहे, त्या सगळ्यांची किंमत काय लावणार आहेत, त्यामुळे आपल्याला हे घर विकायचं नाही आहे. तिचे बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण मग ती काहीच ऐकत नाही. त्यावर ते लोक पण म्हणतात घराचा व्यवहार करायचा नाही, मग तुम्ही एवढे मोठे पैसे कुठून जमा करणार आहात. त्यावर कला म्हणते या घराची मुलगी मी आहे, कला दिनकर खरे, तेव्हा मी सगळं बघून येईल,
तिची आई पण तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती काहीच ऐकत नाही. तेव्हा ते लोक म्हणतात, विकायचं नव्हतं तर आमचा एवढा टाईम कशाला वाया घालवला, चला. व ते लोक चालले जातात. तर कलाने दिलेली मदत तिचे पप्पा स्वीकारेल का? व हे जेव्हा सरोजला कळेल तेव्हा ती कशी रिॲक्ट होईल, त्यांचा अजून अपमान करेल का? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. व आजचा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट करा. व तुम्हाला काय वाटते, घेतील का दिनकरराव कलांची मदत? त्याच्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा.